पावसाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी चमचमीत असं खायचं असतं, त्यावेळी नक्की असा मसालेदार चमचमीत मसाला अंडा तयार करा आणि नक्की खा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। अंडा मसाला तयार करण्यासाठी इथं आपण नॉर्मल पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये, त्यामध्ये सर्व अंडी ठेवून घेणार आहे। नंतर गॅसची फ्लेम आपण लो करून अंडी शिजवून घेणार आहे। लो फ्लेमच ठेवून अंडी शिजवायची, त्यामुळे अंडी पाण्यामध्ये फुटत नाहीत। त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, मिठामुळे अंडी छान शिजतात। त्याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम आपण लोच ठेवून 15 मिनिट एवढे अंडीना शिजवून घेणार आहे। तोपर्यंत इकडं वाटण तयार करूया। वाटणासाठी 2 विलायची, दालचिनीचे तुकडे, लवंग आणि मिरी आणि इथं मोठा आपण एक कांदा भाजून त्यामध्ये थोडीशी कसकसी भाजून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर, लसूण, आल्याचे 2 तुकडे आणि खोबरे किसून घेतलेलं आहे। एवढं आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे अंडा मसाला तयार करण्यासाठी। आता हे सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेणार आहे आणि त्याच्यावरती झाकण लावून त्यामध्ये पाणी घालून एक अशी आपण पेस्ट तयार करून घेतली। 15 मिनिट गॅसची फ्लेम लो ठेवून इथं आपण अंडी शिजवून घेतलेली आहेत। आता आपण गॅस बंद करून ठेवणार आहे। थोडीशी अंडी थंड होऊ द्यायची, नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायची। नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्याची टलपार काढून घ्यायची आहेत अंड्यांची। अशा पद्धतीने बघा आपण सर्व अंड्यांची ना टलपार काढून घेणार आहे। अंड्यांची टलपार काढल्यानंतर मग आपल्याला थोडंसं चाकूने ना अंड्याला थोडा चिरा मारून घ्यायचे आहे। चिरा मारल्यामुळे काय होतं, आतपर्यंत मसाला जातो अंड्यामध्ये, त्यामुळे इथं आपण सर्व अंड्यांना ना अशा चिरा मारून घेणार आहे चाकूने। गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये आपण 1 चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद आपण तेलामध्ये भाजल्यानंतर मग त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे। नंतर मग सगळे अंडी घालून घेतलेले आहेत। आता अंडी आपल्याला मसाल्यामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपण ना अंडी भाजताना मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती अंडी चांगली आपण 2 ते 3 मिनिट तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये भाजून घेणार आहे। अंड्याला चव येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं असं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे अंडी खाताना ना त्याला एक छान चव येते, म्हणून आपण थोडंसं मीठ घालून अशी अंडी मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिट भाजून घेतली। नंतर त्याच पातेल्यामध्ये 1 पळी एवढं तेल घालून घरचा मसाला आपण थोडंसं लाल तिखट, थोडासा हिंग आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून आता आपण हे काय करायचं आहे, मसाले आपण थोडेसे तेलामध्ये भाजून घेणार आहे। जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ना, ते वाटण आता पातेल्यामध्ये ओतून घेतलं। चमच्याने मसाल्यामध्ये आपण वाटण मिक्स करून घेणार आहे। मसाल्यामध्ये वाटण मिक्स झाल्यानंतर इथं आपण गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे। फुल फ्लेमवरती आता आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये कडकडीत असं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते थोडंसं ओतून घ्यायचं आहे। नंतर चमच्याने आपण मिक्स करून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम इथं आपण फुलच ठेवलेली आहे। थोडं असं पाणी ओतून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं माहिती आहे का, जेवढंही आपण वाटणामध्ये तेल वापरलेलं असतं ना, ते गरम पाणी ओतल्यामुळे ते वरती येतं आणि छान असं ना भाजीला एक तरी येते। त्यामुळे आपण पूर्णपणे वाटणातलं तेल वरती असं काढून घेण्यासाठी त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतून गॅसची फ्लेम फुल ठेवून इथं तेल सुटेपर्यंत वाटण भाजून घेतलेलं आहे। त्यामध्ये मसाल्यामध्ये भाजलेली अंडी घालून घ्यायची। नंतर अंडीही आपण आता मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेतलेली आहे चमच्याने आणि ज्या ताटामध्ये अंडी होती ना, त्या ताटामध्ये मी थोडंसं असं गरम पाणी ओतून ना तेही पाणी आपण अंड्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण थोडीशी आता वरून कोथिंबीर घालून घेणार आहे। इथं आता आपण अंडी उकळल्यानंतर गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। लो फ्लेमवरतीच भाजी शिजू देणार आहे। थोडीशी कसुरी मेथीही घालून घ्यायची। अंड्याच्या भाजीला थोडीशी जर कसुरी मेथी घातली ना, टेस्ट खूप छान येते, त्यामुळे थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची। गॅस इथं आपण बंद केलेला आहे आणि थंड झाल्यानंतर भाजीला बघू शकता किती छान अशी तरीही आलेली आहे आणि आपले तयार झालेला आहे अंडा मसाला। तुम्हाला जर भाताबरोबर खायचं असेल तर तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता, किंवा चपाती बरोबर आवडत असेल तर चपाती बरोबर खा, किंवा रोटी बरोबर आवडत असेल तर रोटी बरोबर पण खाऊ शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा।
भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.